उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक थेट आव्हान आणि इशारा दिलेला आहे। एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवरती निशाणा साधलाय। देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे यांनी थेट आर्या पारची भूमिका घेतल्यामुळे आगामी काळामध्ये ठाकरे गट आणि भाजपमधला संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसतात। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाची वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहामध्ये महत्त्वाची बैठक होती आणि यामध्ये उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिलेला आहे। माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे। तर तू तरी राहशील तर मी तरी राहील। अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाही, माझ्याकडे चिन्ह नाही, माझ्याकडे पैसा नाहीये, पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि घेतोय ते तुमच्या ताकदीवर, तुमच्या भरोश्यावर। मी म्हणजे मी नाही, मी म्हणजे तुम्ही आहात। दिल्लीच्या छातीमध्ये धडकी भरली आहे ती उद्धव ठाकरे। आणि याविषयी बोलूयात। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुधीर भाऊ, आपण बघतोय आज उद्धव ठाकरे यांची ही बैठक होती। यांनी एक महत्त्वाचा इशाराच दिलेला आहे फडणवीसांना, एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन असं म्हणतात उद्धव ठाकरे। महाभारतामध्ये कर्णाने अर्जुनाला असाच इशारा दिला होता। कर्ण हा पांडवाचा भाऊ होता। इथंही असंच काहीसं घडतंय। हिस्ट्री रिपीट असं म्हटलं जातं। खरं तर स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे कधीच काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊच शकत नव्हते। काँग्रेसबद्दल त्यांचं मत होतं की काँग्रेस सोबत ज्या दिवशी जावं लागेल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेन। पण दुर्दैवाने जी कर्णाची भूमिका कौरवाच्या बाजूनी जाण्याची होती ती भूमिका ही उद्धवजींनी या लोकशाहीच्या युद्धामध्ये घेतली। आणि कर्ण ज्या पद्धतीचा अर्जुनाला उद्देशून म्हणायचा की एकतर तू राहशील किंवा मी राहील, मला वाटतं की तीच भाषा, तोच भाव, तीच कथा, तोच प्रसंग, तेच बदलून पात्र हे आता आपण या लोकशाहीच्या युद्धात बघतोय। पण शेवटी कोणी कोणाला धडा शिकवण्याची भाषा कधीच करू नये। रावणाने भाषा केली, कंसानी भाषा केली। जेव्हा जेव्हा अशी भाषा केली जाते, जेव्हा जेव्हा आपण शकुनी सारख्या लोकांच्या नादी लागतो, तेव्हा तेव्हा आपण कितीही शक्तिशाली असलो तरी अपयशच आपल्या वाट्याला येते। खरं तर एक काळ होता की स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की 80% समाजकारण, 20% राजकारण। सत्तेचा मोह कधीच मी करणार नाही। आणि खरं आहे, अतिशय पूजनीय व्यक्तिमत्व राजकारणामध्ये खरं तर जी ऊर्जा म्हणजे राजकीय विचाराची ऊर्जा ही या ऊर्जा केंद्रातून यायची। आम्हीही आशीर्वाद घ्यायला जायचो। पण हे खरंच महाराष्ट्राच्या राजकारणाचं दुर्दैव गेले 5 वर्ष महाराष्ट्र अनुभवतोय की 2019 मध्ये जर मनात अशी इच्छा निर्माण झाली नसती की आता आम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद पाहिजे, कपोकल्पित कथा केली नसती, तर आज महाराष्ट्राचं राजकारण अतिशय उत्तम राहिलं असतं, स्थिर राहिलं असतं। पण निम्न शब्दाचं राजकारण करायचं, खूप खालच्या पातळीवर एकमेकाला संपवण्याची भाषा करायची। मतदार राजा आहे। खरं तर ही भाषा मतदार करू शकतात, आपण नाही। मतदार लोकशाहीचा राजा आहे। पहिल्यांदा राजेशाहीमध्ये राजाला ही भाषा शोभत होती, लोकशाहीमध्ये ही भाषा नेत्याला शोभत नाही। पण दुर्दैव आहे, असंघाशी संघ केल्यावर या भाषेशिवाय दुसरे शब्दच निघूच शकत नाही। आणि गेले अनेक वर्ष आपण बघतोय काय भाषा ही राजकारणामध्ये आहे हे आपण अनुभवतोय। आणि या भाषेपोटी आज अशा प्रसंगामध्ये जेव्हा संपवण्याची भाषा होती की मी देवेंद्रजीला संपवून टाकेल, मी मोदीजींना संपवून टाकेल, मधात तर म्हणाले की मोदीजी प्रधानमंत्री होणार नाही, प्रधानमंत्री जेव्हा आमचा होईल तेव्हा आम्ही निमंत्रण देऊ, अशा पद्धतीची भाषा जी आहे ही भाषा ही निश्चितपणे महाभारतामध्ये कौरवांच्या
बाजूनी केल्या जायची, ही भाषा रामायणामध्ये रावणाच्या बाजूनी केल्या जायची. अगदी सुधीर भाऊ, आणि आता मात्र अगदी लोकशाहीमध्ये सुधीर भाऊ, तुम्ही ज्या भाषेचा उल्लेख करताय त्या पद्धतीची भाषा खरं तर कुठल्याच नेत्यांसाठी वापरू नये अशी मतदार म्हणून सगळेच अपेक्षा करत असतील. धन्यवाद सुधीरजी, तुम्ही बातचीत केली यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.